विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठमागच्या लेक्चर मध्ये पाहिले टॉपिक लिनियर मोशन. लिनियर मोशन नंतर आपण जातोय पुढच्या मोशन कडे, अँग्युलर मोशन किंवा त्याला जोडतात सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशनची डेफिनेशन सगळ्यांना माहिती आहे. सर्क्युलर मोशन म्हणजे काय? The motion of the body along the circumference of the circle is called as a angular motion. त्याचे एक्झाम्पल पाहिले होते आपण. The electron revolving around the nucleus, motion of electron. Then motion of the earth revolving around the sun. The motion of the moon revolving around the earth. So these are the example of the circular motion. Or in the day-to-day life, giant wheel. बरोबर, आकाशी पाळणा आपण त्याला म्हणतो. हे आपण सर्क्युलर मोशनचे एक्झाम्पल पाहिले. आता सर्क्युलर मोशन मध्ये आपल्याला तीन टर्म अतिशय महत्त्वाचे आहेत. त्या म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर ऍक्सेलरेशन. काय पाहिजे आपल्याला? अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर ऍक्सेलरेशन. आता ह्या टॉपिक मध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय हे आपण पाहूया. तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट, ठीक आहे, पहिल्या टॉपिककडे जाऊया. अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज डिनोटेड बाय सिम्बॉल थीटा. अँग्युलर डिस्प्लेसमेंट कोणत्या अक्षराने डिनोट करतात? थीटा या अक्षराने डिनोट करतात. त्याच्यानंतर अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन काय आहे? द अँगल ट्रेस्ड बाय द रेडियस वेक्टर. रेडियस वेक्टरने जो अँगल ट्रेस केलेला असतो त्यालाच आपण काय म्हटलंय? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. एक आपण समजा एक सर्कल घेतला. Suppose this is circle, there is center, body is moving in the circular orbit. Circular path मध्ये C is the center and there is a body, okay, which is moving from position A to position B. A पासून बॉडी निघाली आणि ती B ला चाललेली आहे. ठीक आहे. या ठिकाणी जो अँगल क्रिएट होणार आहे थीटा, दिस अँगल थीटा इज कॉल्ड एज अँगुलर डिस्प्लेसमेंट. A to B. बॉडी मूव्ह फ्रॉम A to B. A पोझिशन पासून निघाली बॉडी कुठे चाललेली? B ला चाललेली आहे आणि त्यालाच आपण म्हणतो अँगुलर डिस्प्लेसमेंट असं म्हटलंय. अँगल ट्रेस, या ठिकाणी जो अँगल आहे थीटा, थीटा इज कॉल्ड एज अँगुलर डिस्प्लेसमेंट. Then we have seen the definition and formula. Angular displacement is the linear displacement divided by radius. That is, theta is equal to s upon r. What is s? S is called as the linear displacement, r is called as the radius, and theta is called as the angular displacement. समजलं का सगळ्यांना? त्याच्यानंतर मित्रांनो आपण गेलो होतो युनिट कडे. द युनिट, SI युनिट ऑफ काय? SI युनिट कसं? रेडियन. रेडियन इज अ SI युनिट ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. हे आपण पाठीमागच्या लेक्चरला पाहिलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर आपण पुढच्या टॉपिकला जाणार आहोत. तो पॉइंट आहे अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा आणि अँग्युलर व्हेलॉसिटी डिनोटेड बाय सिम्बॉल ओमेगा. अँग्युलर व्हेलॉसिटीला सिम्बॉल काय वापरलं जातं? तर ओमेगा. अँग्युलर व्हेलॉसिटीचं सिम्बॉल काय पहा? ओमेगा. अँग्युलर व्हेलॉसिटीचं सिम्बॉल काय आहे? ओमेगा. ओमेगा हे सिंबल वापरलं जातं, त्याला ओमेगा म्हणतात. तर आता अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे काय? तर द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे काय? अँग्युलर डिस्प्लेसमेंटला कशाने डिवाइड करायचं? टाइम ने डिवाइड करायचं. अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम इज कॉल्ड एज अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे काय? अँग्युलर डिस्प्लेसमेंट डिवाइडेड बाय टाइम. व्हॉट इज फॉर्म्युला फॉर दिस? ओमेगा इज इक्वल टू थीटा अपॉन T. What is theta? Theta is called as the angular displacement and T is called as the time. All of you understand? What is formula for this? Omega is equal to theta upon T. What is theta? Theta is called as the angular displacement. What is theta? Theta is called as the angular displacement. And what is time? T is called as time. समजले का सगळ्यांना? अँग्युलर व्हेलॉसिटी कशी काढायची? की अँग्युलर डिस्प्लेसमेंटला टाइम ने डिवाइड करायचं. अँग्युलर डिस्प्लेसमेंटला काय करायचं? टाइम ने डिवाइड करायचं. आता जर आपण डायग्रामॅटिकली समजून घ्यायचा प्रयत्न केला, पाठीमागच्या याच्यामध्ये जाऊया. तर या ठिकाणी
ही जी वेलोसिटी असणार आहे त्या बॉडीची ती काय असणार आहे, ए पोझिशन पासून बी ला जाईपर्यंत जो काही त्याची वेलोसिटी असणार आहे त्या वेलोसिटीला काय म्हणायचं, अँगुलर वेलोसिटी. आल का अंडरस्टँड? येस, ओके. देन SI युनिट काय असतं, तर युनिट ऑफ द अँगुलर वेलोसिटी इज द रेडियन पर सेकंड. काय युनिट आहे त्याचं, रेडियन पर सेकंड. मला सांगा आपण काय काय टॉपिक पाहिला होता लिनियरच्या बाबतीत, लिनियर डिस्प्लेसमेंटला सिम्बॉल यस बरोबर आहे, वेलोसिटीला v आणि ऍक्सेलरेशनला a. तसंच अँगुलरच्या बाबतीत काय, डिस्प्लेसमेंटला काय वापरले आपण, थीटा बरोबर आहे. त्याच्यानंतर वेलोसिटीला ओमेगा आणि ऍक्सेलरेशन पण पाहिजे, ऍक्सेलरेशनला सिम्बॉल अल्फा वापरला जातो, ते आपण पाहणार आहोत. ठीक आहे. तर अँगुलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, द अँगल ट्रेस्ड बाय द रेडियस वेक्टर. जो रेडियस वेक्टर आहे बरोबर आहे, तो ए पोझिशन पासून बी पोझिशनला गेलाय, तिथपर्यंत जाताना जो अँगल क्रिएट होतोय त्याला काय म्हटलं आपण, अँगुलर डिस्प्लेसमेंट. आता अँगुलर वेलोसिटी म्हणजे काय, तर अँगुलर डिस्प्लेसमेंटला टाइम ने डिवाइड करायचं. जसं आपण म्हटलं वेलोसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, तसंच या ठिकाणी अँगुलर वेलोसिटी म्हणजे काय, अँगुलर डिस्प्लेसमेंट डिवाइडेड बाय टाइम. ओके. आता सिम्बॉल काय त्याचं, ओमेगा. ओमेगा इज इक्वल टू थीटा अपॉन टी. ओमेगा इज इक्वल टू थीटा अपॉन टी. हे लक्षात आलं सगळ्यांच्या, रेडियन पर सेकंड मध्ये. कशामध्ये घ्यायचं ते, रेडियन पर सेकंड हे त्याचं युनिट आहे, रेडियन पर सेकंड. आता जसं युनिफॉर्म वेलोसिटी होती तशी युनिफॉर्म अँगुलर वेलोसिटी असते, त्याला युसीएम म्हटलं जातं, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, त्याला आपण म्हणतो युसीएम, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये uniform angular velocity असते. When body is in the circular motion, when body is in the circular motion undergoes equal angular displacement in equal interval of time, then it is said to be the body rotate with uniform angular velocity. Uniform म्हणजे काय, कॉन्स्टंट वेलोसिटी. तर त्यावेळेस त्याचं जे डिस्प्लेसमेंट असणार आहे ते कसं पाहिजे, सेम असलं पाहिजे, कॉन्स्टंट असलं पाहिजे, इक्वल इंटरव्हल ऑफ टाइमला. म्हणजे विशिष्ट वेळेमध्ये तेवढंच डिस्टन्स त्याने पार केलं पाहिजे, त्याला काय म्हटलं आपण, अँगुलर वेलोसिटी. अँगुलर वेलोसिटी हा कन्सेप्ट तुमचा क्लिअर झाला असेल मित्रांनो. अँगुलर वेलोसिटी हा कन्सेप्ट आहे पहा, हा अतिशय महत्त्वाचा कन्सेप्ट आहे अँगुलर वेलोसिटी, युनिफॉर्म अँगुलर वेलोसिटी. त्याच्यानंतर आपल्याला पुढच्या टॉपिक कडे जायचंय, ते म्हणजे अँगुलर ऍक्सेलरेशन. अँगुलर वेलोसिटी, अँगुलर ऍक्सेलरेशन. आता अँगुलर ऍक्सेलरेशन कडे जाण्यापूर्वी आपल्याला दोन टर्म पाहिजे. बॉडी जर सर्क्युलर मोशन मध्ये असेल आणि त्याने एक रोटेशन पूर्ण केलं तर त्याला रिव्होल्यूशन असं म्हटलं जातं. सूर्य एका जागेवर स्थिर असतो, पृथ्वी त्याच्या भोवती फिरते. एक रिव्होल्यूशन करण्यासाठी त्याला किती कालावधी लागतो, तर त्याला 365 दिवस लागतात, 365 बरोबर, एक वर्ष लागतं. पृथ्वी स्वतःभोवती फिरते 24 तास लागतात, परंतु तिला पूर्ण एक परिक्रमा पद्धत म्हणून सूर्याभोवती करण्यासाठी 365 दिवस लागतात, तर त्याला रिव्होल्यूशन म्हटलं जातं. आता रिव्होल्यूशन म्हणजे काय, हा पार्ट तुमच्या लक्षात आला असेल तर आपल्याला दोन टर्म शिकायच्या, एक म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि दुसरा म्हणजे पिरियड. हे का शिकायचंय, कारण आपल्याला डेफिनेशन मध्ये कुठेतरी फ्रिक्वेन्सी शब्द ऐकायला येईल, पिरियड शब्द ऐकायला येईल. आता फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, आपण मराठीमध्ये त्याला म्हणतो वारंवारता. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, वारंवारता. फ्रिक्वेन्सीचा अर्थ काय होतो, वारंवारता. फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन. फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन म्हणजे काय, तर द नंबर ऑफ रिव्होल्यूशन परफॉर्म बाय द पार्टिकल इन 1 सेकंड. एका सेकंदामध्ये किती रिव्होल्यूशन झाले त्याला त्याची काय म्हणायची, फ्रिक्वेन्सी. किंवा एका सेकंदामध्ये किती रोटेशन झाले, बरोबर आहे. आपण आपल्याकडे हे असतं पहा, टायर व्हील असतं, गाडीचं व्हील असतं, त्याला म्हटलं जातं आरपीएम किती आहे. किंवा सगळ्यांना माहिती असेल की आपल्याकडे मोटर असते, इलेक्ट्रिक मोटर असते, पाण्याचा पंप आपण त्याला म्हणतो, त्याच्यावर आरपीएम लिहिलेला असतो, तो किती आरपीएम ने रोटेट होतोय. किंवा एखादा शाफ्ट असेल तो किती आरपीएम ने रोटेट होतोय, ठीक आहे. किंवा एखादं व्हील असेल ते किती आरपीएम ने रोटेट होतोय, म्हणजे त्याची काय करतो आपण, फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करतो, बरोबर आहे. द नंबर ऑफ रोटेशन इन 1 सेकंड, एका सेकंदामध्ये किती वेळा तो रोटेट झाला त्याला त्याची काय म्हणायची, फ्रिक्वेन्सी म्हणायची. आता फ्रिक्वेन्सी मेजर करण्यासाठी जे युनिट वापरलं जातं त्याला हर्ट्ज म्हटलं जातं. कोणतं युनिट वापरतात, हर्ट्ज मध्ये. कारण आपल्याकडं आपण म्हणतो की 60 हर्ट्ज एवढी फ्रिक्वेन्सी आहे, कशाची, इलेक्ट्रिसिटीची. किती असते, 60
हर्ट्झ एवढी फ्रिक्वेन्सी असते. म्हणजे एका सेकंदामध्ये किती वेळा तो सायकल चेंज करतो, पॉझिटिव्ह निगेटिव्ह 60 वेळा चेंज करतो. इलेक्ट्रिक एसी करंट जो असतो ना, बरोबर आहे, तर ती सायकल जी चेंज होते पॉझिटिव्ह निगेटिव्ह एका सेकंदामध्ये 60 वेळा चेंज होते पॉझिटिव्ह निगेटिव्ह. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं त्याला आपण फ्रिक्वेन्सी म्हटलं. आता फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय, तर फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू एफ इज इक्वल टू 1 अपॉन टी. व्हॉट इज टी? टी इज कॉल्ड एज पिरियड. आता त्याचा फॉर्म्युला आहे एफ इज इक्वल टू ओमेगा अपॉन 2 पाय. What is omega? Omega is called as a angular velocity. ओमेगाला काय म्हणायचं? अँग्युलर वेलोसिटी. आणि 2 पाय हा काय असतो? कॉन्स्टंट असतो. आता आरपीएम म्हणजे काय, तर 1 आरपीएम बरोबर किती, तर 1 आरपीएम इज इक्वल टू 1 डिवाइडेड बाय 60 हर्ट्ज. 1 आरपीएम बरोबर किती असतो, तर 1 आरपीएम म्हणजे किती, तर 1 आरपीएम इज इक्वल टू 1 डिवाइडेड बाय 60 हर्ट्ज. 1 आरपीएम बरोबर किती असतो, तर 1 डिवाइडेड बाय 60 हर्ट्ज. ऑब्जेक्टिव्ह मध्ये कदाचित क्वेश्चन विचारला जाईल, त्यावेळेस सगळ्यांच्या लक्षात आला पाहिजे 1 आरपीएम बरोबर किती असतो, तर 1 डिवाइडेड बाय 60. त्याच्यानंतर 1 आरपीएम इज इक्वल टू 2 पाय डिवाइडेड बाय 60 रेडियन पर सेकंड. हे रिलेशन विचारत होता. किंवा 1 हर्ट्ज इज इक्वल टू हाऊ मेनी आरपीएम, तर 1 हर्ट्ज इज इक्वल टू 60 आरपीएम. लक्षात ठेवा काय मी सांगितले पहा, 1 आरपीएम सॉरी आरपीएम 1 आरपीएम इज इक्वल टू किती असतो, तर 2 पाय डिवाइडेड बाय 60. 2 पाय डिवाइडेड बाय 60. 2 पायला कशाला डिवाइड करायचं, 60 ने डिवाइड करायचं. ठीक आहे, तर त्याला म्हणतात रेडियन पर सेकंड मध्ये. आरपीएम चं रूपांतर आपल्याला रेडियन पर सेकंड मध्ये करावं लागतं. ठीक आहे, आरपीएम 1 आरपीएम इज इक्वल टू किती, तर 2 पाय डिवाइडेड बाय 60. लक्षात ठेवा हा पार्ट अतिशय महत्त्वाचा आहे, कारण याच्यावरती न्यूमेरिकल विचारलं जातच. बरोबर, मी त्याला डार्क करतो पहा हा पार्ट. 1 आरपीएम बरोबर किती, तर 1 आरपीएम इज इक्वल टू 2 पाय डिवाइडेड बाय 60 रेडियन पर सेकंड. आरपीएम जर आपल्याला रेडियन पर सेकंड मध्ये करावं लागतं, कारण आपण युनिट वापरताना मॅक्झिममली रेडियन पर सेकंड वापरतो. जसं किलोमीटर पर आवर रूपांतर मीटर पर सेकंड मध्ये करावं लागतं, तसं आरपीएम चं रूपांतर कशामध्ये करावं लागतं, आपल्याला रेडियन पर सेकंड मध्ये करावं लागतं. ऑल अंडरस्टँड? येस. आता 1 हर्ट्ज इज इक्वल टू किती आरपीएम असतं, तर 60 आरपीएम असतं. सगळ्यांनी हा व्हिडिओ पुन्हा एकदा पहा. जर तुम्हाला हा पार्ट समजला नसेल तर पुन्हा एकदा ते रिपीट करून पहा. त्याच्यानंतर पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन. पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन किती असतो, तर द पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन म्हणजे काय, द टाइम टेकन बाय द पार्टिकल. काय म्हटलंय, द टाइम, महत्वाचा शब्द काय, टाइम टेकन. इथं काय, नंबर ऑफ रिव्हॉल्यूशन्स हा शब्द महत्वाचा होता. तसं इथं टाइम टेकन बाय पार्टिकल परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन टू कंप्लीट वन रोटेशन और वन रिव्हॉल्यूशन इज कॉल्ड पिरियड. एक रिव्हॉल्यूशन पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागला, म्हणजे तो त्याचा पिरियड. बरोबर, आपण म्हणतो ताशी किती वेग आहे त्या गाडीचा, बरोबर आहे, तसं एका तासामध्ये किती हे झालंय, बरोबर आहे, किती रिव्हॉल्यूशन झाले, ते त्याला त्याचा म्हणायचा पिरियड. बरोबर आहे, नंबर ऑफ रिव्हॉल्यूशनला काय म्हणायचं, फ्रिक्वेन्सी. आणि एका रोटेशन पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागला, तर त्याला काय म्हणायचं, त्याचा पिरियड म्हणायचा. आपण म्हणतो शटल गाडी असते, अर्ध्या तासाने रिटर्न येते, म्हणजे त्या डेस्टिनेशनला जाऊन ती पुन्हा आपल्या मूळ डेस्टिनेशनला येते. म्हणजे तो जो मधला जो पिरियड असतो तो त्याचा किंवा तो मधला जो टायमिंग असतो त्याला आपण त्याचा पिरियड असं म्हटलेलं आहे. तर पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन, पिरियड इज इंडिकेटेड बाय द कॅपिटल टी. बरोबर, जसं इथं काय वापरलं होतं, फ्रिक्वेन्सीला एफ वापरला होता, किंवा काही ठिकाणी एन सुद्धा सिंबल वापरला जातो, स्मॉल एन वापरला जातो. ठीक आहे, स्मॉल एन हे सिंबल वापरलं जातं. आता जसं आपण म्हटलं फ्रिक्वेन्सीचं युनिट काय होतं, हर्ट्ज, तसंच या ठिकाणी पिरियडचं युनिट असतं सेकंद. लक्षात ठेवा, सीजीएस किंवा एसआय युनिट त्याचं काय असतं, सेकंदच असतं, कारण आपल्याला माहिती आहे सेकंद हे सीजीएस युनिट आहे, एमकेसी आणि एसआय एफपीएस मध्ये सुद्धा तेच होतं. म्हणजे युनिट सेकंद हे युनिट सगळ्या ठिकाणी सेम असतं, आणि पिरियड असल्यामुळे टाइम असल्यामुळं युनिट सुद्धा काय वापरायचं, त्याचं सेकंदच वापरायचं. ऑल अंडरस्टँड? आतापर्यंत आपण काय पाहिलं, तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी, आणि मित्रांनो आता पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे अँग्युलर ऍक्सलरेशन. जसं आपण लिनियर डिस्प्लेसमेंट पाहिलं, लिनियर व्हेलॉसिटी पाहिलं, लिनियर ऍक्सलरेशन आता आपण पाहिलं, तसंच आपल्याला पाहायचंय अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर ऍक्सलरेशन. बरोबर आहे, असंच रिलेशन असंच सेम कुठं होतं, आठवतंय का तुम्हाला, ट्रेसचे 3 प्रकार,
आणि स्ट्रेनचे तीन प्रकार. स्ट्रेनचे तीन प्रकार काय होते? टेन्साइल स्ट्रेस, व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेस, शिअरिंग स्ट्रेस. स्ट्रेनचे टेन्साइल स्ट्रेन, व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन आणि शिअरिंग स्ट्रेन. तसंच डिस्प्लेसमेंट, लिनियर डिस्प्लेसमेंट, सेम अँगुलर डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी, लिनियर वेलोसिटी, अँगुलर वेलोसिटी, ऍक्सलरेशनच्या बाबतीत लिनियर ऍक्सलरेशन, अँगुलर ऍक्सलरेशन. आला अंडरस्टँड? समजतंय का दोघांमधला डिफरन्स? कारण लिनियर डिस्प्लेसमेंटला एस वापरतो, अँगुलर डिस्प्लेसमेंटला आपण थीटा वापरतो. लिनियर वेलोसिटीला काय वापरतो आपण? व्ही वापरतो. अँगुलर वेलोसिटीला काय वापरतो? ओमेगा. लिनियर ऍक्सलरेशनला स्मॉल ए वापरतात, इकडे मात्र अल्फा वापरला जातो. जाऊया आपण त्याच्याकडे. अँगुलर ऍक्सलरेशन म्हणजे काय? The angular acceleration is defined as the rate of change of angular velocity with respect to time. म्हणजेच काय? Change in angular velocity divided by time is called as a angular acceleration. आता angular acceleration कशाने डिनोट करतात? अल्फा ऍक्सलरेशनने डिनोट करतात. तर त्याचा फॉर्म्युला काय होईल? अल्फा इज इक्वल टू, काय फॉर्म्युला आहे त्याचा पहा, अल्फा इज इक्वल टू ओमेगा मायनस ओमेगा 0 अपॉन टी. ओमेगा 0, ओमेगा म्हणजे काय? ओमेगा 0 म्हणजे काय? आता ओमेगा म्हणजे काय? ओमेगा म्हणजे फायनल अँगुलर वेलोसिटी. ओमेगा 0 म्हणजे काय? इनिशियल अँगुलर वेलोसिटी. ओमेगा म्हणजे काय? फायनल अँगुलर वेलोसिटी. जसं आपण म्हटलं तर फायनल वेलोसिटी म्हणजे फायनल वेलोसिटी आणि इनिशियल वेलोसिटी. तसं इथं म्हणताना मात्र पूर्ण वाक्यात म्हणावं लागेल फायनल अँगुलर वेलोसिटी आणि ओमेगा 0 इनिशियल अँगुलर वेलोसिटी. आता याचं युनिट काय असतं? तर याचं युनिट आहे रेडियन पर सेकंड स्क्वेअर. कंपॅरेटिव्हली स्टडी करा तुम्ही, बरोबर आहे. लिनियर आणि अँगुलरचा, लिनियर डिस्प्लेसमेंट मीटर, अँगुलर डिस्प्लेसमेंट रेडियन, लिनियर वेलोसिटी मीटर पर सेकंड, अँगुलर वेलोसिटी रेडियन पर सेकंड, लिनियर ऍक्सलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर. इथं मात्र अँगुलर ऍक्सलरेशन म्हणजे काय? त्याचं युनिट काय असतं? रेडियन पर सेकंड स्क्वेअर किंवा आपण सिंबल कर लिहितो रॅड पर सेकंड स्क्वेअर. जसं आपण पाहिलं तर लिनियर वेलोसिटी मध्ये युनिफॉर्म वेलोसिटी, तसं युनिफॉर्म ऍक्सलरेशन पाहिलं, सॉरी आपल्याला इथं पाहिजे युनिफॉर्म अँगुलर ऍक्सलरेशन. तर युनिफॉर्म अँगुलर ऍक्सलरेशन मध्ये काय असतं? तर या ठिकाणी तुमची जी वेलोसिटी आहे, अँगुलर वेलोसिटी ऑफ द in circular motion changes by interval of time, equal interval of time, then it's said to be uniform angular acceleration. Uniform angular acceleration म्हणजे काय? तर त्याचा जो काही गती आहे, बरोबर आहे, ती एक युनिफॉर्म असते. त्याचं जे ऍक्सलरेशन आहे ते कॉन्स्टंट असतं. युनिफॉर्मचा अर्थ लक्षात ठेवा कॉन्स्टंट. तर युनिफॉर्म अँगुलर ऍक्सलरेशन म्हणजे काय हा पाठ तुमच्या लक्षात आला असेल. तर मित्रांनो आपण जाणार आहोत पुढच्या पॉइंट कडे. तो आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे, म्हणजे रिलेशन बिटवीन लिनियर वेलोसिटी, अँगुलर वेलोसिटी, त्याच्याकडे आपल्याला जायचं. आपल्याला तीन कायनेमॅटिकल इक्वेशन पण पाहिजे. लिनियर तीन कायनेमॅटिकल इक्वेशन आपण पाहणार आहोत, बरोबर आहे. तर तीन कायनेमॅटिकल इक्वेशन आपल्याला पाहिजे, ठीक आहे. तीन कायनेमॅटिकल इक्वेशन आपण पाहणार आहोत, ठीक आहे. त्याच्याकडे मी तुम्हाला घेऊनच जाणार आहे. तत्पूर्वी 2 मिनिटं वेळ द्या. आता रिलेशन बिटवीन द लिनियर वेलोसिटी आणि अँगुलर वेलोसिटी आपल्याला पाहिजे. आपल्याला याचा प्रूफ कुठं विचारला जात नाहीये, परंतु लक्षात ठेवा लिनियर वेलोसिटी v, काय फॉर्म्युला आहे? लिनियर वेलोसिटी v इज इक्वल टू r ओमेगा. व्हॉट इज v? v is called as the linear velocity, r is called as the radius and omega is called as the angular velocity. अँगुलर वेलोसिटीला रेडियस न मल्टिप्लाय केलं की आपल्याला काय मिळतं? लिनियर वेलोसिटी मिळते. पाय इथे दिलेले आहे, रेडियस वेक्टर किंवा रेडियस मल्टिप्लाय बाय अँगुलर वेलोसिटी इज इक्वल टू लिनियर वेलोसिटी. लिनियर वेलोसिटी म्हणजे काय? v इज इक्वल टू r ओमेगा. फॉर्म्युला लक्षात ठेवा, v इज इक्वल टू r ओमेगा, v इज इक्वल टू r ओमेगा. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा सगळ्यांनी, v इज इक्वल टू r ओमेगा. सिमिलरली आता हे लिनियर वेलोसिटी जर तुम्हाला समजलं असेल तर लिनियर वेलोसिटी आणि अँगुलर वेलोसिटी याचं रिलेशन तुम्हाला समजलं असेल तर लिनियर डिस्प्लेसमेंट आणि अँगुलर डिस्प्लेसमेंट मधलं रिलेशन, तर s इज इक्वल टू r थीटा. काय रिलेशन आहे?
एस इज इक्वल टू आर थिटा रिलेशन आहे. त्याच पद्धतीनं लिनियर ऍक्सलरेशन आणि अँग्युलर ऍक्सलरेशन काय रिलेशन त्याच्यामधलं ए इज इक्वल टू आर अल्फा. काय रिलेशन ए इज इक्वल टू आर अल्फा. आला का अंडरस्टँड? ए इज इक्वल टू आर अल्फा इथे दिलेलं आहे सर्व काही तुम्ही पाहू शकता मित्रांनो. पुन्हा एकदा ते रिवाइज करून घ्या. v इज इक्वल टू आर ओमेगा, s इज इक्वल टू आर थिटा आणि a इज इक्वल टू आर अल्फा. आता एक छोटस आपण न्यूमेरिकल पाहूया. आपल्या सिलेबस मध्ये आहे. an object moves along a straight line with acceleration. आपल्याला acceleration दिलेलं आहे 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. काय दिलं acceleration 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढं acceleration दिलेलं आहे. पहा बॉडीचं एक ऑब्जेक्ट दिलेलं आहे का त्याचं acceleration दिलं आहे 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. इफ इट्स इनिशियल स्पीड म्हणजे इनिशियल वेलोसिटी किती दिलेली आहे आपल्याला 10 मीटर पर सेकंड, व्हॉट विल बी इट्स स्पीड आफ्टर 2 सेकंड. म्हणजे 2 सेकंदानंतर त्याची वेलोसिटी किती असेल पहा बरं. न्यूमेरिकल वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल ऍक्सेलरेशन दिलंय बरोबर आहे. तुम्हाला इनिशियल वेलोसिटी दिलेली आहे, फायनल वेलोसिटी कॅल्क्युलेट करायची आहे, टाइम दिलाय 2 सेकंद. कोणतं इक्वेशन वापरायला लागेल मित्रांनो? या ठिकाणी तुम्हाला डिस्टन्स दिलंय का? नाही. त्यामुळे आपण सेकंड किंवा थर्ड फॉर्म्युला वापरू शकत नाही. आपल्याला वापरावं लागेल फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन. काय फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन? P is equal to U plus AT. हे कायनेमॅटिकल इक्वेशन तुम्हाला या ठिकाणी वापरावं लागेल. U दिलेलं आहे आपल्याला 10 मीटर पर सेकंद बरोबर आहे. दिलाय का इथं? दिसतंय सगळ्यांना? A is equal to 10 मीटर पर सेकंद, टाइम दिलाय 2 सेकंद आणि ऍक्सेलरेशन 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. व्हॅल्यू फॉर्म्युला काय? V is equal to सॉरी काय फॉर्म्युला आठवतंय? काय फॉर्म्युला आहे? V is equal to kinematical equation U plus AT. V is equal to U plus AT. Remember this formula. V is equal to U plus AT. And put the values. Okay. Here V is equal to U plus AT या फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू पुट करा. U ची व्हॅल्यू किती आहे? ऍक्सेलरेशन सॉरी इनिशियल वेलोसिटी 10 दिलेली आहे. दिले का इथे U? ओके. त्याच्यानंतर टाइम किती दिलेला आहे? 2 सेकंद. टाका इथं. आणि ऍक्सेलरेशन 2 दिलेलं आहे 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. 2 into 2 किती झाला? 4 आणि 4 plus 10 you get the velocity 14 meter per second. What is V? V is called as a final velocity. आता ही काय असणार आहे तुमची? ही फायनल वेलोसिटी असणार आहे. V म्हणजे काय या ठिकाणी तुमचा फायनल वेलोसिटी. V is called as a फायनल वेलोसिटी बरोबर आहे. हिला काय म्हणूया आपण? फायनल वेलोसिटी. फायनल वेलोसिटी V is called as a final velocity. समजलं सगळ्यांना? तर हा पार्ट तुमच्या लक्षात आला असेल तर मित्रांनो आपल्याला पुढे जायचंय ते म्हणजे कायनेमॅटिकल इक्वेशन काय काय आहेत बरोबर आहे. तर पहिलं इक्वेशन होतं V is equal to U plus AT. फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन पाहिलं ना तुम्ही? V is equal to U plus AT. ठीक आहे. थोडंसं पेनचा प्रॉब्लेम झालाय तरी आपण माउसच्या सहाय्याने करतोय तर समजून घ्या. त्याच्यानंतर S इज इक्वल टू टेक्निकल प्रॉब्लेम आहे. S इज इक्वल टू UT प्लस सर समजून घ्या थोडंसं 1/2 AT स्क्वेअर 1/2 AT स्क्वेअर. हे सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन आपण पाहिलं होतं 1/2 AT स्क्वेअर. त्याचं थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन काय होतं? V स्क्वेअर इज इक्वल टू U square plus 2AS. 2AS. हे तीन कायनेमॅटिकल इक्वेशन आपण पाहिलेले आहेत. आता काय सगळ्यांना? ओके. मागच्या लेक्चरला आपण पाहिले तीन कायनेमॅटिकल. हे कशासाठी आहेत मित्रांनो? कोणत्या मोशन साठी आहेत? लिनियर साठी. हे कशाचे आहेत तुमचे? लिनियर मोशन साठी. फर्स्ट आपला फर्स्ट पार्ट जो झालेला आहे लिनियर मोशन. ठीक आहे. त्याच्यासाठी. आता आपल्याला जायचंय अँग्युलर मोशनचे तीन कायनेमॅटिकल इक्वेशन पाहिजे. ठीक आहे. अँग्युलर मोशन साठी अँग्युलर मोशन. आता अँग्युलर मोशन मध्ये तीन कायनेमॅटिकल इक्वेशन काय काय आहेत त्याच्याकडे आपण जाऊया. आता V च्या ऐवजी काय पुट करायचा? तर ओमेगा. ओमेगा इज इक्वल टू U च्या ऐवजी काय पुट करायचा? ओमेगा 0. A च्या ऐवजी पुट काय करणार आपण? अल्फा आणि T च्या ऐवजी Tच ठेवायचा. T ला बदलायचा
नाही. हे तुमचं फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन आहे. कशासाठी? अँग्युलर मोशन साठी. काय? ओमेगा इज इक्वल टू ओमेगा 0 प्लस अल्फा टी. त्याच्यानंतर सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन मध्ये काय बदल होतो तो आपण पाहूया. एस च्या ऐवजी काय पुट करणार आहे आपण? तर एस च्या ऐवजी आपण थिटा पुट करणार आहे. तर इक्वेशन तुमचं होईल थिटा इज इक्वल टू यू च्या ऐवजी काय? ओमेगा 0. ठीक आहे. टी ला मात्र तसा ठेवायचा. टी चा काय बदल होणार नाही. प्लस 1/2. 1/2 मध्ये काय बदल होईल का? नाही होत. ए च्या ऐवजी काय करणार आपण? अल्फा पुट करणार आणि टी स्क्वेअर अल्फा टी स्क्वेअर. ओके. थिटा इज इक्वल टू ओमेगा 0. काय फॉर्म्युला झाला पहा? थिटा इज इक्वल टू ओमेगा 0 प्लस 1/2 अल्फा टी स्क्वेअर. सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन फॉर द अँग्युलर मोशन. कशासाठी पाहतोय आपण हे? अँग्युलर मोशन साठी पाहतोय. ठीक आहे. कोणतं मोशन पाहतोय आपण? ही अँग्युलर मोशन आहे. त्याच्यानंतर थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन आपल्याला पाहायचंय व्ही स्क्वेअर. व्ही च्या ऐवजी काय करणार आपण? ओमेगा टाकणार. ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू यू च्या ऐवजी ओमेगा 0 instead of omega instead of you put omega 0 plus twice अल्फा च्या ऐवजी काय पुट ए च्या ऐवजी काय करणार? अल्फा पुट करणार आणि एस च्या ऐवजी थीटा पुट करणार. तर these are the kinematical equation for the angular motion. कशाची इक्वेशन आहेत? अँग्युलर मोशनचे आहेत. मित्रांनो समजून घ्या. आपण या ठिकाणी नवीन स्लाइड घेतली होती आणि या नवीन स्लाइड वरती आपण काय केलेलं आहे? दोन मोशन दाखवलेले आहेत. एक लिनियर मोशन आणि दुसरी काय? अँग्युलर मोशन. दोघांमधला फरक लक्षात आला का? मी काय काय कशाच्या ऐवजी काय पुट केले मी या ठिकाणी रिपीट करतो पहा. व्ही च्या ऐवजी मी काय पुट केलाय? ओमेगा पुट केलाय. त्याच्यानंतर यू च्या ऐवजी काय पुट केलाय? ओमेगा 0 पुट केलाय. रिमेंबर वरती पहा दिसतंय का चेंज केलेला? ओके बरोबर आहे. एस च्या ऐवजी काय पुट केलाय? थीटा पुट केलाय. काय केलंय? एस च्या ऐवजी थीटा पुट केलाय. बरोबर. आणि ए च्या ऐवजी मी काय पुट केलंय? तर अल्फा पुट केलाय. ए च्या ऐवजी अल्फा. टी होता तसाच्या तसा टी ठेवलेला आहे. टी मध्ये मात्र मी बदल केलेला नाहीये. तर अशा पद्धतीनं हे तीन कायनेमॅटिकल इक्वेशन आहेत आणि ते आपण या ठिकाणी हे केलेले आहेत आणि आपल्याला लक्षात आलेले आहेत. तीन कायनेमॅटिकल इक्वेशन फॉर द थ्री कायनेमॅटिकल इक्वेशन फॉर द अँग्युलर मोशन. ओमेगा इज इक्वल टू ओमेगा 0 प्लस अल्फा टी. थीटा इज इक्वल टू ओमेगा 0 टी प्लस अल्फा टी स्क्वेअर. and third kinematical equation omega square is equal to omega 0 square plus twice alpha theta. all of understand? okay. तर अशा पद्धतीने हा पाठ तुमच्या लक्षात आला असेल. तर मित्रांनो आपण जाऊया न्यूमेरिकल कडे. आपण पहिला जो टॉपिक आपण शिकलो लिनियर मोशन. लिनियर मोशन वरती आधारित आपण एक न्यूमेरिकल पुन्हा एकदा पाहूया. कार स्टार्ट फ्रॉम रेस्ट. पहा जरा काहीतरी नवीन शब्द दिसलाय तुम्हाला. रेस्ट. मी या रेस्ट शब्दाला काय करतो? हायलाइट करतो. A car start from rest acquire a velocity 54 km per hour. म्हणजे तुम्हाला रेस्ट म्हटलं म्हणजे इनिशियल वेलोसिटी काय असेल गिवन डेटा मध्ये? 0. acquire the velocity 54 km per hour. पण 54 km per hour चालतो का आपल्याला? नाही. त्याचं रूपांतर आपल्याला मीटर पर सेकंद मध्ये करावं लागतं. मागच्या लेक्चर मध्ये मी करून दाखवलंय. 54 चं रूपांतर आपल्याला मीटर पर सेकंद मध्ये कसं करणार? तर काय करा मित्रांनो 54 ला कशाने मल्टिप्लाय करणार? 54 multiply by 1000. okay. 54 multiply by 1000 and divided by 3600. okay. अशा पद्धतीने 3600 ने त्याला डिवाइड करा. त्याच्यानंतर आपला टायमिंग किती दिलेला आहे? 2 सेकंद. आहे का टायमिंग? ओके संपलं काम. आणि काय कॅल्क्युलेट करायचं सांगितलं? ऍक्सेलरेशन. आता ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय आहे? a is equal to v minus u upon t. दिसतंय का इथं? a is equal to v minus u upon t. आता v किती आहे? 15 टाकला का इथं? ठीक आहे. दिलेला आहे 15 टाकून द्या इथं. टाकलाय तुम्ही इथं. ठीक आहे. टाकलाय 15. त्याच्यानंतर u किती आहे? 0 आणि डिवाइडेड बाय 2 मध्ये टाइम दिलेला आहे. तुमचा आन्सर मिळेल 7.5. 15 वजा 0 म्हणजे किती? 15 भागिले 2 7.5. हे तुमचं आन्सर आलेलं आहे. करेक्ट. समजलं का सगळ्यांना? दिस इज आन्सर. a is equal to 7.5 मीटर पर सेकंद. त्याच्यानंतर आपल्याला पुढे काय सांगितलंय? डिस्टन्स काढायला सांगितलंय. डिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे? s is equal to ut plus 1/2 at square. आता u किती आहे तुमचा? 0. टाइम किती आहे? 2 सेकंद.
हा इथला जो पार्ट आहे ना तो काय होऊन जाईल बाळांनो, इथला हा पार्ट इथं 0 होऊन जाईल, कारण 0 into 2 0 होऊन जाईल. आता पुढचा पार्ट अतिशय महत्वाचा आहे, म्हणजे काय 1/2 into 7.5 मल्टिप्लिकेशन हे करून घ्या, डिवायडेशन करून घ्या. ठीक आहे, 7.5 करून घ्या. त्याच्यानंतर 2 स्क्वेअर किती होईल 4, बरोबर आहे. तो इथं डायरेक्ट हे केलं तर चालेल, 2 into इथं होईल, बरोबर आहे. आणि 7.5 गुणिले 2 किती होतो 15 एवढा आपला आन्सर आलेला आहे. डिस्टन्स किती आलं तुमचं 15 मीटर आलेलं आहे. किती आलंय, पण एक पॉइंट लक्षात ठेवा, मी वरती जे हायलाइट केलेलं आहे पहा स्काय ब्लू कलर स्काय कलरने, तर रेस्ट म्हटलं की लक्षात आला पाहिजे. रेस्ट म्हणजे इनिशियल वेलोसिटी 0, स्टार्ट म्हटलं की इनिशियल, आणि कम टू रेस्ट म्हटलं तर फायनल वेलोसिटी लक्षात ठेवायची. वेन ब्रेक्स आर अप्लाइड, ब्रेक अप्लाय केल्यानंतर फायनल वेलोसिटी 0 होऊन जाते. कम टू म्हणजे फायनल, आणि स्टार्ट फ्रॉम रेस्ट म्हटलं का इनिशियल. दोन शब्द लक्षात ठेवा, कारण क्वेश्चन याच्यामध्ये जरा थोडंसं फसवा क्वेश्चन विचारला जातो. आता हे लिनियर याच्यासाठी आपण मोशन साठी आपण हे पाहिलं होतं. आता अँग्युलर मोशन साठी काही आपण फॉर्म्युले आणि हे पाहिले होते. तर आपण अँग्युलर मोशन साठी आता जाणार आहोत. अँग्युलर मोशन साठी एक न्यूमेरिकल आपण पाहणार आहोत. काय न्यूमेरिकल आहे हे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन मध्ये विचारलं जातं. मागच्या परीक्षेमध्ये पडलेला हा क्वेश्चन आहे. अँग्युलर वेलोसिटी ऑफ टिप ऑफ द मिनिट हँड, बरोबर आहे. मिनिट हँड म्हणजे मिनिट काटा आलेला आहे. हँड म्हणजे काय हात नाहीये, काटा. घड्याळाचा मिनिट काटा आहे आणि त्याची अँग्युलर वेलोसिटी काढा म्हणतात. तुम्ही म्हणाल सर काहीच दिलेलं नाहीये आणि कसं काय कॅल्क्युलेट करायचं. बाळांनो आपल्याला माहितीये मिनिट काटाचा जो टायमिंग असतो तो असतो 60 मिनिटाचा, बरोबर. एक रोटेशन पूर्ण करतो म्हणजे किती मिनिट 60 मिनिट फिरतो, आणि 60 मिनिट म्हणजे किती सेकंद तर 3600 घेतले आपण इथं. 60 मिनिट म्हणजे किती 3600 सेकंद. आपल्याला काय काढायचंय अँग्युलर वेलोसिटी काढायची. अँग्युलर वेलोसिटीचा फॉर्म्युला काय ओमेगा इज इक्वल टू थीटा अपॉन टी, आणि थीटा किती असतो एक रोटेशन म्हणजे किती 2 पाय, बरोबर. एक पूर्ण रोटेशन करतो 2 पाय एवढा अँगल असतो. मॅथ मध्ये तुम्ही पाहिलेलं आहे. आता ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अपॉन कॅपिटल टी ह्या फॉर्म्युला मध्ये काय करायचं व्हॅल्यू पुट करा. 2 इंटू पायची व्हॅल्यू किती टाकायची 3.14 टाकून द्यायचं. टाकली त्याच्यानंतर डिवाइड बाय 3600 हे सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला आन्सर येईल 1.744 रेडियन पर सेकंड. ठीक आहे, काय येतंय 1.77 रेडियन पर सेकंड, एवढं त्याचं तुमची अँग्युलर वेलोसिटी येणार आहे. तर अशा पद्धतीनं लिनियर मोशन आणि अँग्युलर मोशन हा कन्सेप्ट या ठिकाणी संपलेला आहे. आपण जाणार आहोत पुढच्या टॉपिक कडे, जो आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे, तो म्हणजे मोमेंटम. कोणता टॉपिक पाहायचा मित्रांनो आपल्याला, मोमेंटम म्हणजे काय. ठीक आहे, तो जो टॉपिक आपण पाहणार आहोत, कोणता टॉपिक पाहायचा आपल्याला, मोमेंटम म्हणजे काय. तर मोमेंटम म्हणजे काय, मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ मास ऑफ पार्टिकल अँड इट्स वेलोसिटी. मोमेंटम हा कशाचा प्रोडक्ट आहे, कशाचा प्रोडक्ट घेणार आहे आपण. मोमेंटम इज प्रोडक्ट ऑफ, कशाचा प्रोडक्ट आहे मोमेंटम इज प्रोडक्ट ऑफ मास and velocity. Momentum is product of mass and velocity. Momentum is product of mass and velocity. जसं आपण म्हटलं force is product of mass and acceleration, इथं मात्र momentum is a product of mass and velocity. Momentum is product of mass and velocity. Momentum is a product of mass and velocity. Momentum is product of mass and velocity. Momentum is product of mass and velocity. The momentum is product of mass and velocity. Okay. आता मोमेंटमचा जर आपण फॉर्म्युला पाहिला तर मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू वेलोसिटी, m इंटू v. मोमेंटम इज प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलोसिटी, m इंटू v. आता त्याचं युनिट काय असतं तर किलोग्रॅम मीटर पर सेकंद. किलोग्रॅम मीटर पर सेकंद, किलोग्रॅम मीटर पर सेकंद हे त्याचं युनिट आहे. सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्या तुमच्या नोटबुक मध्ये. किलोग्रॅम मीटर पर सेकंद कसं आलं पहा. एवढा टॉपिक पाहू आणि आपण थांबूया, एकच मिनिटाचा वेळ आहे. मास युनिट काय असेल बाळांनो किलोग्रॅम, आणि वेलोसिटी युनिट काय असेल मीटर पर सेकंद, म्हणून त्याचं युनिट काय आलं किलोग्रॅम मीटर पर सेकंद. आलं का हे किलोग्रॅम मीटर पर सेकंद, आलं का अंडरस्टँड. येस. किंवा त्याचं दुसरं युनिट पण आहे न्यूटन सेकंद.
किंवा सिम्बॉलिकल लिहिलं तर NS. NS म्हणजे काय? न्यूटन सेकंड. तर अशा पद्धतीने मोमेंटम हा टॉपिक आपण पाहिलेला आहे. मोमेंटम म्हणजे काय? मोमेंटम इज द व्हेक्टर क्वांटिटी अँड इट इज अ प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलोसिटी. कशाचा प्रोडक्ट आहे हा? मास आणि वेलोसिटीचा प्रोडक्ट आहे. मोमेंटम इज प्रोडक्ट ऑफ मास अँड velocity. Keep in mind that momentum is product of mass and velocity. आपण या ठिकाणी थांबूया मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरला आपण पाहणार आहोत इम्पल्स आणि इम्पल्सिव्ह फोर्स. त्याच पद्धतीनं न्यूटन्स फर्स्ट लॉ, न्यूटन्स सेकंड लॉ आणि न्यूटन्स थर्ड लॉ. तोपर्यंत आपण थांबूया. सगळ्यांनी काळजी घ्या. ओके, बाय.